नमस्कार मित्रांनो, आज सोमवार माझा दिनक्रम सुरू झाला बघा. मी एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये अकॅडमिक कोऑर्डिनेटर कम टीचर म्हणजे समन्वयक अधिक शिक्षक म्हणून काम करतो. हा माझा मागे बसलेला मुलगा युग. मी जिथं शिकवतो त्या शाळेमध्येच इयत्ता 6वीमध्ये शिकतो. जातेवेळी म्हणला, पप्पा मला थोडी भूक लागली. मग त्याला म्हटलं, पहिल्यांदा चल आता नाश्ताच कर. मग त्याला एका हॉटेलात घेऊन गेलो. त्याला म्हटलं, वडापाव खा. आता तो वडापाव खायला लागला आहे. वडापाव खाल्ल्यानंतर आम्ही शाळेमध्ये जाणार. आता वडापाव खाऊन झालेला आहे. आता आम्ही शाळेमध्ये आलो आहे बघा. हा 7वीचा वर्ग. या वर्गावरती आमचे अरुण पाटील सर यांचं लेक्चर होतं. पण ऑलरेडी त्यांनी मला आधीच सांगितलं, मला यायला 10-15 मिनटं वेळ लागेल, तोपर्यंत सांभाळा. मग काय, कोऑर्डिनेटर समन्वयक म्हटल्यानंतर ही माझी जबाबदारीच आहे. मग गेलो वर्गावरती आणि त्यांना इंग्रजी विषयाचा व्हॉट विल आय डू इफ आय बिकम अ सरपंच, म्हणजे मी सरपंच झालो तर काय करीन, हा विषय दिला लिहिण्यासाठी. असं दिवसभर मुलांच्या सोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिवस कधी गेला कळत नाही मित्रांनो. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मॅनेजमेंट यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्यात अतिशय आनंद वाटतो. आता लंच ब्रेक झालेला आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर 5 मिनटं वेळ मिळतो म्हणून आम्ही गप्पा मारायला लागलो आहे. जाधव सर, विके जाधव सर, अरुण पाटील सर, भोसले सर, या आमच्या लोबो मॅडम, हे स्टाफ रूम आहे मित्रांनो. या आमच्या अश्विनी पाटील मॅडम मॅथ्स शिकवतात. या आशा पाटील मॅडम समोरून येतात त्या पवार मॅडम. आणि सगळ्यांशी अतिशय आनंदानं चेहऱ्यावरती कुठल्याही कामाचा ताण न दाखवता काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ह्या आमच्या मनीषा कुमटेकर मॅडम. एक लायब्ररी आणि एक्झाम कमिटी हेड म्हणून काम पाहतात. प्रत्येक वर्गाला एक शेड्यूल दिलेलं आहे. त्या वेळेतच त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांची देवाणघेवाण किंवा लायब्ररीच्या कामासाठी यायचं असतं. आत्तासुद्धा हा विद्यार्थी आला आहे बघा. काहीतरी बोलणं चालू आहे मॅडमांचं त्यांच्याशी. असं लेक्चर बघून सर्व शिक्षक आपापल्या लेक्चरला जातात. हे आमचे एस जाधव सर, इंग्रजीचे प्राध्यापक. हे आमचे राजमाने सर, कॉलेजवरती 11वी-12वीसाठी मॅथ्स शिकवतात. या आमच्या भाटले मॅडम काहीतरी चेकिंग करायला लागलेत. या संगीता मॅडम. असं स्टाफरूममध्ये प्रत्येक शिक्षकांच्या समोर तुम्हाला वह्यांचा आणि वर्कबुकचा ढीगच्या ढीग दिसेल. कारण शिक्षकांना चेकिंगचं काम भरपूर असतं आणि ते करावंच लागतं. शिक्षकांचं काम अतिशय जोखमीचं असतं मित्रांनो. फार शिक्षकाचा जॉब म्हणजे एकदम खतरनाक असतो. बघा तुम्हाला कुठं दिसतंय काय. आणि ग्राउंडवरती अशा बसेस एका रांगेमध्ये लावलेल्या असतात बघा. म्हणजे मॅनेजमेंट तितकं कडकच आहे. हा आमचा लहान मुलांचा KG सेक्शन. इथंसुद्धा मला क्लासरूम ऑब्झर्वेशनसाठी जावं लागतं. म्हणजे शिक्षकांनी त्यांना काय शिकवलं आहे, मुलांना कितपत येतं आहे हे बघण्यासाठी मला आठवड्यातून 2 दिवस जावं लागतं. आत्तासुद्धा आलो आहे. मग यांना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग शिकवलं जातं, म्हणजे ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवलं जातं. आज पण त्यांची काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे. बघूया तर म्हटलं काय मुलं करायला लागलेत. खूप सुंदर. 4-5 वर्षाची मुलं इतकी निर्भीडपणं ॲक्टिव्हिटी माध्यमातून शिकतात. अतिशय हुशार. खरोखर एवढ्या कमी वयातील मुलांना घडवणं सोपं काम नाही मित्रांनो. एक शिक्षकच ते करू शकतो. म्हणून शिक्षकाला ग्रेट म्हटलं जातं. KG सेक्शनसाठी आमच्या आवळेकर मॅडम, निर्मला पाटील मॅडम, खराडे मॅडम, त्याचबरोबर योगिता पाटील मॅडम, सोनाली पाटील मॅडम, माध्याळच्या मॅडम, त्याचबरोबर मावशी आहेत तिथं. शिक्षकाचं काम अतिशय जोखमीचं असतं मित्रांनो. म्हणून शिक्षकाला गुरु मानलं जातं. कारण तो एक चांगली पिढी घडवण्याचं काम करत असतो. खरोखर ग्रेट. शिक्षकांचा परफॉर्मन्ससुद्धा KG सेक्शनच्यासुद्धा अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मुलंसुद्धा चुणचुणीत, धाडसी. इतक्या कमी वेळात एवढं धाडस दाखवणं चेष्टा नाही. आणि इथं मी बसलो आहे बघा. इथं जिथं रोज मी बसतो आहे, इथं माझ्या विषयाच्या टिप्पण्या, त्याचबरोबर क्लासरूम ऑब्झर्वेशनच्या टिप्पण्या मला ठेवावे लागतात, रेकॉर्ड ठेवावं लागतं. या आपल्या रुपाली मॅडम आणि पवार मॅडम काहीतरी बोलणं चालू आहे त्यांचं. हे सगळं स्टाफरूम. आता चहाचा ब्रेक झालेला आहे बघा. आपला हा अर्जुन आणि सुनीता मावशी त्याच्यासोबत आहेत. शिक्षकांना चहा देण्यासाठी आलेत. आता चहा घेऊन शिक्षक पुन्हा आपल्या लेक्चरला निघून जातील. आता शाळा सुटलेली आहे मित्रांनो. शाळा सुटल्यानंतरसुद्धा बघा किती सुटसुटीतपणा आणि सिस्टमॅटिकपणा आहे. एका पाठोपाठ एक बस विद्यार्थी बसल्यानंतर हळूहळू मार्गस्थ होतात. ही आपली गलगले रूटची बस. त्याच्या पाठोपाठ कौलगे रूटची बस आहे. कौलगे रूट, हमीदवाडा रूट, गलगले रूट, माद्याळ रूट आणि हसूर रूट, अशा 5 रूटकडून बसेस येतात.
आता शाळा सुटल्यानंतर मी परत घरी चाललो आहे बघा. थोडंसं मला सगळी गेल्यानंतर वेळानं जावं लागतं. थोडासा पाऊस असल्यामुळं मी रेनकोट घातलेला आहे. असा माझा रोजचा दिनक्रम असतो बघा. धन्यवाद.